नमस्कार मित्रांनो, तुळजाई करिअर अकॅडमी तुळजापूरमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. एमपीएससी एमव्हीआय मेन्स 4 ते 5 दिवसांवरती आलेले असताना लास्ट मिनिट रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगानं एमसीक्यूच्या माध्यमातून रिव्हिजन करावी अशा पद्धतीची आयडिया आल्यानंतर मी आज या ठिकाणी स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचे टॉप 50 अर्थात महत्वाचे 50 सगळ्या टॉपिकच्या कंटेंटला कव्हर करणारे एमसीक्यूज प्रॅक्टिसच्या माध्यमातून घेणार आहोत. म्हणजे तुम्ही पाहायला जर गेलं या ठिकाणी तर तुमचे जे एमसीक्यूज आहेत ते टॉप 50 एमसीक्यूज स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचे प्रॅक्टिसच्या माध्यमातून रिवाइज होतील. आणि एक सूचना आहे की बऱ्याच जण मला मेसेज करून पर्सनली स्कोर कमी येत असल्याचं सांगत आहेत. तर स्कोर कमी येत असलं तर तुम्हाला एक सजेशन मी वारंवार देत आलोय, पण आज एक्स्ट्रा सजेशन देतोय की पहिली गोष्ट तर आता स्कोर किती येतोय, कमी येतोय म्हणून टेन्शन घेण्यापेक्षा त्याला वारंवार उरलेल्या 4 दिवसामध्ये इम्प्रूव्ह करा. अवघड भागावरती जास्त रिव्हिजन करा, जिथं कन्फ्युजन होतं तिथे प्रॅक्टिस करा आणि जो रेग्युलर अभ्यास आहे तो देखील चालू ठेवा. या सगळ्यांची सांगड घालत कमीत कमी 5 मॉक टेस्ट आता तुम्हाला इथून पुढे देणं गरजेचं आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला जास्त मार्क पडतील अशी जास्त शक्यता आहे. दुसरी गोष्ट अशी की एमपीएससीच्याच आन्सर की मध्ये काही चुका असतात, त्या दुसऱ्या आन्सर की मध्ये रिवाइज होतात. सिमिलरली आपण देखील काही पूर्णत्वाचे पुतळे नसल्यामुळे आपल्या टेस्ट सिरीज मध्ये काही सिली मिस्टेक असू शकतात. तर जिथं सिली मिस्टेक असल्याचा डाऊट तुम्हाला आहे, कारण सोर्स मधून क्वेश्चन असल्यामुळे किंवा ह्युमन एररच्या काही 4-5 सिली मिस्टेकच्या चुका जिथं तुम्हाला डाऊट आहे तिथं गुगल आउट करून तुम्ही ते रेक्टिफाय करू शकताय. ही एक महत्वाची सूचना. जास्त वेळ न घेता चला आपल्या या आजच्या डिस्कशनला सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे की वेन अ रेक्टँग्युलर बीम इज लोडेड ट्रान्सवर्सली द मॅक्सिमम कंप्रेसिव्ह स्ट्रेस is developed on four options are given. I will not read out the question, options. Only I will read out the answers. Option number B, bottom layer. तुम्ही या ठिकाणी काय करणं अपेक्षित आहे की स्क्रीन पॉज करायची, तुमचं उत्तर शोधायचं आणि नंतर मग स्क्रीन प्ले करायची. आणि फास्ट मध्ये 50 एमसीक्यू घ्यायचे, त्यात दुसरे टॉपिक पण आहेत. दुसरा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती, द रिलेशनशिप बिटवीन द यंग्स मॉड्युलस ई bulk modulus K if the value of Poisson's ratio is unity will be dash dash. Four options are given and the correct option is E is equal to minus 3K. Then third question, the hoop stress in a thin cylindrical cell. Option longitudinal stress, compressive stress, radial stress, circumferential tensile stress. Option number D is correct answer, circumferential tensile stress. Now the intensity of stress which causes the unit strain is called. Four options are given and the correct option is option number D, modulus of elasticity. चला पाचवा प्रश्न काय आहे तुमच्या स्क्रीनवरती आलाय. अ रॉड is enclosed centrally in a tube and assembly is tightened by the rigid washers. If the assembly subjected to a compressive load, then four options are given and the correct option is option number C, both rod and tube are under the compression. बघा आणखी एकदा सूचित करतोय की क्वेश्चन वाचल्यानंतर इमिडिएटली ऑप्शन तुम्हाला देतोय. ऑप्शन चौथा ऑप्शन दिल्यानंतर 4 ऑप्शन स्क्रीनवरती आल्यानंतर पॉज करा स्क्रीन. 5 सेकंदाच्या आतमध्ये तुमचा आन्सर तुमच्या वहीवरती नोट डाऊन करून घ्या. म्हणजे जे काही क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती येतात ते नोट डाऊन, आणि परीक्षेत क्वेश्चन पडला आणि तुम्ही एक्झाम देता अशा पद्धतीने सोडवा, जेणेकरून कॉन्फिडन्स येईल आणि नंतर मग स्क्रीन प्ले केल्यानंतर तुम्हाला लगेच कन्फर्मेशन मिळेल की कुठला आन्सर बरोबर आहे. दुसरी गोष्ट, मी फास्ट मध्ये काय घेतोय, आता ही वेळ एक्सप्लेन करत बसण्याची किंवा ऑप्शन वाचत बसण्याची नाही आहे. ही फक्त रॅपिड रिव्हिजन टेक्निक आहे, ज्यातून प्रॅक्टिस प्लस रिव्हिजन आणि पर्यायानं स्टडी प्लस मॉक टेस्टचा अनुभव तुम्हाला यातून यावा आणि तुमचं प्रिपरेशन झालंय की नाही याचा इन्शुरन्स तुम्हाला येईल. आणखी कुठे कमी आहेत कुठे जास्त आहेत ते कळेल. त्यासाठी टॉप 50 ची सिरीज आहे. चला सहावा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती बघा. अ बॉडी इज सब्जेक्टेड टू डायरेक्ट टेन्साइल स्ट्रेस in one plane. The shear stress is maximum at a section inclined at dash dash to the normal of the section. ऑप्शन नंबर ए 45 डिग्री अँड 90, त्याचप्रमाणे बी सी डी आहे. आणि बरोबर ऑप्शन बघा ऑप्शन नंबर बी 45 डिग्रीज अँड 135 डिग्री. नॉर्मली ऑप्शन वाचण्याचे आपल्याला कसं आहे की आपण वारंवार वाचत आलो आहोत, पण आता हे ऑप्शन वाचत बसण्याने वेळ जाईल, त्याच्यामुळे तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीनं क्वेश्चन डिस्प्ले झाल्या स्क्रीन पॉज करायची आहे. सातवा, in a simple bending theory, one of the assumption is that plane sections before bending remain plane after bending. This assumption means that. 4 ऑप्शन पाहून घ्या. ओके, स्क्रीनवरती आहेत पहा, स्क्रीन पॉज करा आणि करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी.
स्क्रीन पॉज करायला काही वेळ लागत नाही. म्हणजे मी जो ऑप्शन डिस्प्ले करतोय आणि आन्सर सांगतो त्याच्यामध्ये हार्डली तुम्हाला 2-3 सेकंदाचा गॅप दिसेल. पण तत्पूर्वी तुम्ही जर स्क्रीन पॉज केली लगे इमिडिएटली तर तुम्हाला ते आन्सर दिसणार नाही आणि लगेच स्क्रीन प्ले केल्या केल्या आन्सर इमिडिएटली प्ले होईल. 8वा प्रश्न. द शियर मॉड्युलस ऑफ मोस्ट मटेरियल्स विथ रिस्पेक्ट टू मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. बघा 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत, पाहून घ्या 4 ऑप्शन स्क्रीन पॉज करून आणि बरोबर तुमचा पर्याय आता नोट डाऊन करून घ्या. ऑप्शन नंबर बी लेस दॅन हाफ. चला मग पुढचा प्रश्न 2 मार्कांसाठी आपल्या स्क्रीनवरती हा राहील. चला. द बकलिंग लोड फॉर अ गिवन मटेरियल डिपेंड्स अपॉन ए बी सी डी. काय येईल याचं उत्तर? मनाला थोडंसं ताण द्या, केलेल्या अभ्यासाला थोडंसं रिवाइज करण्याचा प्रयत्न करा, कॉन्फिडंट राहा. कदाचित इथं कन्फ्युजन झालं असेल, प्रॅक्टिस कमी पडली असेल, पण सत्सद्विवेक जागृत ठेवून उत्तर काय ते शोधा आणि बरोबर उत्तर तपासा तुमच्या स्क्रीन समोर. ऑप्शन नंबर डी स्लेंडरनेस रेशो, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अँड मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. म्हणजेच बकलिंग लोड फॉर द गिवन मटेरियल डिपेंड्स अपॉन स्लेंडरनेस रेशो, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अँड इलास्टिक मॉड्युलस. 10वा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती बघा. फॉर कीपिंग द स्ट्रेस wholly compressive, the load may be applied on a circular column anywhere within the concentric circle of diameter. किती डायमीटर असेल? डायमीटर किती असेल? कॉलम वरचा क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर सी म्हणजेच D/4 हा डायमीटर असेल कॉन्सेंट्रिक सर्कलचा. चला 11वा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती हा राहील. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज और आर ट्रू फॉर सिम्पली सपोर्टेड बीम. 4 ऑप्शन पाहून घ्या तुमच्या स्क्रीनवरती येत आहेत आणि स्क्रीन पॉज करा, बुद्धीला ताण द्या, टेन्शन घेऊ नका, फक्त बुद्धीला ताण द्या. म्हणजे केलेल्या अभ्यासाला आठवायचा प्रयत्न करा आणि बरोबर ऑप्शन तुमचं नोट डाऊन करून घ्या. काय असेल? ऑप्शन नंबर बी डिफ्लेक्शन इज मॅक्सिमम ऍट अ पॉइंट वेअर स्लोप इज 0. 12वा प्रश्न येऊन ठेपलेला आहे तुमच्या स्क्रीनवर. द सेप ट्विस्टिंग मोमेंट फॉर अ कंपाऊंड सॅप्ट इज इक्वल टू ए बी सी डी. काय असेल मग बरोबर उत्तर? बघा तुम्हाला आलेलं असेल, तुम्ही क्लेवर तर आहात, त्याचबरोबर इंटेलिजंट पण आहात, सोबतच हार्डवर्क केलेलं आहे, त्यामुळे याचं उत्तर तुम्हाला येणं खूप अपेक्षित आहे. ऑप्शन नंबर बी मिनिमम कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू. 13वा प्रश्न. सर्क्युलर रॉड. आता हा प्रॉब्लेम आहे, वहीवरती लिहा, सोडवा. तिथं काही कॅल्सिबिलिटीचा लाड चालत नाही एक्झाम मध्ये, त्याच्यामुळे आता तुम्ही सोडवा. प्रॉब्लेम दिसतोय. सर्क्युलर रॉड ऑफ डायमीटर 30 mm and length 200 mm is extended to 0.09 mm length and 0.045 diameters through a tensile force. What will be its Poisson's ratio? Poisson's ratio माहिती आहे स्ट्रेस स्ट्रेन मधला? ओके, शोधा उत्तर काय आहे बघा आणि कन्फर्म करा. बरोबर उत्तर आहे 0.33. ऑप्शन नंबर डी. ओके, चला मग ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक तुम्ही पॉज करून घेऊ शकता, पण मला ती मुभा नाहीये. तुमचे पुढचे टॉपिक कव्हर करायचे आहेत आणि जे 100% आहे ते मी देण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे तुम्ही 100% घेण्याचा प्रयत्न करा. माझ्याकडून काय मिस्टेक असेल तर कोणी काही इथं पूर्णत्वाचा पुतळा नाही हे मी सांगून ठेवलेलं आहेच, पण तुम्हाला कुठं डाऊट आहे तिथं गुगल आउट करून हे उत्तर चुकीचं आहे हे बरोबर आहे ते ठरवू शकता तुम्ही. पुढचा प्रश्न 14वा प्रश्न. इफ द पर्सेंटेज रिडक्शन इन द एरिया ऑफ सर्टन स्पेसिमन मेड ऑफ मटेरियल ए under the tensile test is 60% and the percentage reduction in the area of a specimen with the same direction made up of material B is 40%. बघा प्रश्न आलेले व्यवस्थित समजून घेणं खूप गरजेचं असतं. घाई गडबडीमध्ये क्वेश्चन मी बरोबर राऊंड अप करून येणार असं जर म्हटलात तर ते वावगं ठरेल, कारण प्रश्न समजला नाही आणि तुम्ही तिथं राऊंड अप करायला गेलात तर कदाचित ते चुकीचं ठरून तुम्हाला पश्चातापास कारणीभूत ठरेल. त्यामुळे प्रश्न काय म्हणतोय की एक स्पेसिमन आहे, पर्सेंटेज रिडक्शन इन द एरिया ऑफ अ सर्टन स्पेसिमन. ए मटेरियल पासून एक स्पेसिमन बनवलाय, त्याचं जे रिडक्शन आहे ते 60% आणि सेम डायमेन्शनचं एक स्पेसिमन आहे पण बी मटेरियल पासून बनलेलं आहे, त्याचं पर्सेंटेज रिडक्शन जे आहे ते 60% नसून 40% आहे. तर 4 पर्याय दिलेले आहेत, तर 4 पर्याय वाचा आणि बरोबर पर्याय काय आहे ते पहा. बरोबर पर्याय तुमच्या स्क्रीनवरती आहे, तो म्हणजे ऑप्शन नंबर ए, मटेरियल ए इज मोर डक्टाईल दॅन मटेरियल बी. चला 15वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतोय. इन अ टेन्साइल टेस्ट ऑन माइल्ड स्टील स्पेसिमन द ब्रेकिंग स्ट्रेस ऍज कम्पेअर्ड टू अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेस इज डॅश डॅश. मोरलेस सेम,
मोर लेस डिपेंडिंग अपॉन द कॉम्पोजिशन. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. म्हणत असाल की आपले याचे सोल्युशन्स अवेलेबल आहेत का नाही. मी वारंवार सांगतोय की सोल्युशन्स म्हणण्यापेक्षा आता ह्या एमसीक्यू मधून जास्तीत जास्त रिव्हिजन करणं गरजेचं आहे. तुम्ही सोल्युशन्स वगैरे चेकआउट केले असतील आतापर्यंतच्या अभ्यासातून, तरी देखील सांगतोय ज्या क्वेश्चनचे सोल्युशन हवे असतील ते गुगल आउट करून थोडा रिसर्च करा. ज्या क्वेश्चन वरती डाऊट आहे त्याला मागे नका ठेवू. गुगल वरती सर्च करून करेक्ट आन्सर काय असेल याची तपासणी करा. डाऊट काय सगळ्या क्वेश्चन वरती नसतो. फक्त ठराविक 4 ते 5% क्वेश्चन असतात, त्याला एमपीएससी देखील काही करू शकत नाही. आणि ते पडण्याची शक्यता देखील तितकीच 1 ते 2% असते. पण तरी देखील ज्यांना कोणाला फार मार्क्स महाराष्ट्र टॉपर यायचं आहे त्यांनी किंवा क्वेश्चन परीक्षेमध्ये चुकू नयेत म्हणून थोडंसं रिसर्च करायला हरकत नाही. 5-10 मिनिटांमध्ये सगळे क्वेश्चन होऊन जातील. 16वा प्रश्न. द बेंडिंग मोमेंट ऍट अ पॉइंट इन अ बीम इज अल्जेब्रिक डॅश डॅश ऑफ ऑल मोमेंट्स ऑन आयदर साइड ऑफ द पॉइंट. मला वाटतं खूप सोपा प्रश्न आहे. फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी सोडवू शकतो. 4 ऑप्शन आहेत आणि ऍज यू आर थिंकिंग इन युअर माइंड आन्सर इज सम. सम असते ती. म्हणत असाल की फास्ट होतंय आपलं. फास्ट होतंय तर हरकत नाही, पण फास्ट करण्याशिवाय पर्याय देखील नाही. दिवस कमी राहिले आणि तुमची रिव्हिजन होणं आता कसं आहे की तुम्ही थांबणं अपेक्षित नाहीये. तुम्ही 4 दिवस कंटिन्युअसली चालत राहणं गरजेचं आहेच. 17वा प्रश्न आणि त्याचे 4 ऑप्शन बघा स्क्रीनवरती असे आहेत आणि बरोबर पॉज करून हा बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी 9/8. तुम्हाला जर स्पीड वाटत असेल तर तुम्ही थोडंसं स्लो करून हा व्हिडिओ पाहू शकता ज्यांना समजत नाहीये. पण माझी ही जी स्पीड आहे ह्या स्पीडनं गेल्यानंतरच आपल्याला उचित वेळ भेटेल. 18वा प्रश्न काय म्हणतोय बघा. शियर स्ट्रेस इंड्युस्ड इन अ शाफ्ट सब्जेक्टेड टू टेन्शन विल बी. 4 ऑप्शन्स बघा. मॅक्सिमम ऍट द पेरिफेरी अँड 0 ऍट सेंटर, मॅक्सिमम ऍट सेंटर, युनिफॉर्म थ्रू आउट, नन ऑफ दी अबो. काय असेल याचं उत्तर. मनामध्ये विचार करा, स्क्रीनला पॉज करा आणि वहीमध्ये नोट डाऊन करा आणि आता कन्फर्म करा. उत्तर असेल ऑप्शन नंबर डी नन ऑफ द अबो. चला, काही शंका असेल गुगल आउट करा, नसेल चला पुढचा प्रश्न घेऊया. अ शाफ्ट रिव्हॉल्विंग ऍट ओमेगा रेडियन पर सेकंड ट्रान्समिट्स द टॉर्क टी इन न्यूटन मीटर. पॉवर डेव्हलप्ड इज. 4 पर्याय दिलेत. बरोबर पर्याय आहे डायरेक्टली लिहून घ्या ऑप्शन नंबर ए टी इंटू ओमेगा वॅट्स. ओके. 20वा प्रश्न 2 मार्कांसाठी ठेपलाय स्क्रीनवरती येऊन तुमच्या पहा. द मॅक्सिमम स्ट्रेस प्रोड्युस्ड इन अ बार ऑफ टॅपरिंग सेक्शन इज ऍट. टॅपरिंग सेक्शन मध्ये मॅक्सिमम स्ट्रेस कुठे असेल बार मध्ये. 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्याय व्यवस्थितपणे बघा आणि बरोबर पर्याय नोट डाऊन करून घ्या. बरोबर पर्याय आहे तो म्हणजे डी ऑप्शनच्या समोर आलेला ऑप्शन नंबर ए. ओके. आता पहा 21वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती काय म्हणत आहे. स्क्रीनवरती थांबलेला आहे. वेन बोथ द एंड्स ऑफ कॉलम आर फिक्स्ड इफेक्टिव्ह लेंथ काय असेल मग. दोन्ही एंड जर फिक्स आहेत. मी त्याच दिवशी सांगितलेलं आहे की इफेक्टिव्ह लेंथ आणि बकलिंग लोडचा एक चार्ट आहे आर एस कुर्मीमध्ये, तो पाठ करायला पाहिजे. कारण बकलिंग लोड, क्रिटिकल लोड किंवा इफेक्टिव्ह लेंथ वरती हमखास एक क्वेश्चन विचारला जातो आणि आता त्या पर्यायाने इथं पण आलेलाच आहे. दोन्ही एंड फिक्स असताना इफेक्टिव्ह लेंथ काय असू शकते असं विचारलेलं आहे. तर बघा व्हर्टिकल कॉलम म्हणजे व्हर्टिकल आपण काढू शकतो दोन्ही एंड फिक्स असताना. तर त्याचं उत्तर काय असेल. 4 पर्याय आहेत. इट्स ओन लेंथ, टॉइस इट्स लेंथ, हाफ इट्स लेंथ, 1/√2 इंटू इट्स लेंथ. ऑप्शन नंबर सी हाफ ऑफ इट्स लेंथ. 22वा प्रश्न म्हणतोय काय पहा. वेन अ बॉडी इज सब्जेक्टेड टू 2 इक्वल अँड अपोजिट पुशेस result of which the body tends to reduce its length, then बघा A, B, both A and B and C none of D none of the above. Option number A stress and strain induced is compressive. कंडिशन दिलेली आहे ती फाइंड आउट करायची होती. When a body is subjected to 2 equal and opposite pushes, then result of which the body tends to reduce its length, then stress and strain induced is compressive. 23वा प्रश्न. The shear force diagram for a cantilever, shear force diagram for a cantilever beam of length L and carrying a gradually varying load from 0 at free end and omega per omega W per unit length at the fixed end is horizontal straight line, vertical straight line, inclined line, parabolic. करो काय असेल. सोपा प्रश्न आहे. फिक्स विचारतात क्वेश्चन. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. एसएफडी बीएमडी मध्ये काय करायचंय तुम्हाला. फार काही प्रॉब्लेम सॉल्व्ह तर बसूच नका. एसएफडी बीएमडीचे रिव्हिजन फक्त एसएफडी कशी काढायची, बीएमडी कशी काढायची, एका पानाच्या एवढ्या नोट्स आहेत फक्त आपल्या, त्या तुमच्याकडे असतील.
तर तेवढंच जरी वाचलं तर त्याच्यामध्ये तुमचे 2 मार्क फिक्स होऊन जातील. एवढंच करा. ऑप्शन नंबर डी 24 बघा, ऑप्शन नंबर डी आताचं उत्तर होतं. इथं प्रॉब्लेम आहे, स्क्रीन करा पॉज आणि प्रॉब्लेम सोडवा. सिम्पली सपोर्टेड बीम बघा, सिम्पली सपोर्टेड बीम कॅरीज युडीएल लोड ऑफ 20 किलोमीटर 20 किलोन्यूटन पर मीटर. ओके, युडीएल चं युनिट माहिती आहे, न्यूटन पर मीटर किंवा असतं किंवा किलोन्यूटन पर मीटर. म्हणजेच युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड कॅरी करतोय 20 kilonewton per meter over the length of 5 meter if a flexural rigidity of 30,000 kilonewton per flexural rigidity of 30,000 kilonewton meter square. What is the maximum deflection in the beam? बघा, कॅल्क्युलेट करा. 4 ऑप्शन्स गिवन आहेत आणि त्याचं करेक्ट ऑप्शन आन्सर ए 5.4 mm आहे. कन्फर्म करून घ्या, कारण एखाद दुसरा क्वेश्चन प्रॉब्लेमॅटिक येतोय त्याच्यामुळे आपण घेतोय हे. क्वेश्चन नंबर 25. व्हॉट इज द क्वेश्चन इन अ सिंपल बेंडिंग थेरी? क्वेश्चन काय म्हणतोय, सिंपल बेंडिंग थेरी, वन ऑफ द assumptions is that material of the beam is isotropic. The assumption means that the काय म्हणतोय assumption ते पाहून घ्या. 4 ऑप्शन तुमच्या स्क्रीनवरती आहेत. सिंपल बेंडिंग थेरी वरती का विचारले मी, तर सिंपल बेंडिंग थेरी वरती एखादा क्वेश्चन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर त्याचं वन ऑफ द assumptions that the material is of isotropic, तर त्याचा अर्थ काय आहे? अर्थ असा आहे की ऑप्शन नंबर सी, इलास्टिक कॉन्स्टंट्स आर सेम इन ऑल डायरेक्शन, हा त्याचा आहे अर्थ. ओके, आता पहा 26 नंबरचा क्वेश्चन. अ बार ऑफ लेंथ L meters extended by a bar of length capital L meters is extended by L mm under the tensile force of P. The strain produced in the bar is, 4 options are given and the correct option is option number D. Okay, 0.001 L per L. 27वा प्रश्न. A simply supported beam of span x meters carries a UDL of W per unit length over the entire span. The maximum bending moment occurs at, 4 options are given. Which one is the correct option? Option number B, center. 28वा प्रश्न. What is the moment of inertia of a triangular section about an axis passing through CG म्हणजेच सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड पॅरलल टू द बेस? काय असेल? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि MI वरती 2 क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. एवढा सोपा पार्ट 4 मार्क मिळून देत असेल आणि तुम्ही निग्लेक्ट करत असाल तर तुमच्या इतका पश्चातापी माणूस पाहणार नाही मी. हा सोपा क्वेश्चन येतोच, त्याच्यामुळेच आपण घेतोय. सगळ्याच सेक्शनवरचा चार्ट आहे, तो रिवाइज करा. मी हाय फोकस टॉपिक दिले आहेत, पण रिव्हिजनचे काही टॉपिक्स मी देईन, त्याच्यानंतर तुम्ही पहा. उत्तर काय असेल सांगा? उत्तर असेल BH³/36. आता लक्षात आलं की 5 दिवस उरलेले असताना 5 दिवसामध्ये टेस्टला तुम्ही गाफील होता कामा नये, त्यासाठी तुम्ही मला या नंबरवरती कॉल करा. तत्पूर्वी क्वेश्चन घेऊया. विच ऑफ दीज टाइप्स ऑफ नॉर्मल स्ट्रेसेस, विच ऑफ दीज आर द टाइप्स ऑफ नॉर्मल स्ट्रेसेस? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. टेन्साइल अँड कंप्रेसिव्ह स्ट्रेसेस, टेन्साइल अँड थर्मल स्ट्रेसेस, शियर अँड बेंडिंग, कॉम्प्रेसिव्ह अँड प्लेन स्ट्रेसेस. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. पाहूया बघा, टेस्ट सिरीज विषयी बोलत होतो. टेस्ट सिरीज आणखी आता आपण कमी पैशामध्ये खूप कमी कॉस्टमध्ये देत आहोत. मी देखील खूप वर्ष झालं त्याच्या मागे एफोर्ट देतोय टेस्ट सिरीज मध्ये. पण आता 5 दिवस राहिले असताना बाकीच्यांना थोडीशी कॉस्ट जास्त पडली, कारण त्यांना लवकर दिले. आता 5 दिवसाच्या याच्यासाठी आपण 99 रुपयामध्ये 5 फुल लेंथ मॉक टेस्ट देतोय. सगळ्या नाही देत 5, आणि 199 मध्ये बाकीच्या 10 फुल लेंथ घ्यायचे असतील तर त्या 199 मध्ये असतील. ओके, तर त्यांनी मला कॉल करायचा आहे. 30 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय पहा. A solid metal bat of uniform diameter D and length L is hung vertically from a ceiling. If the density of the material of the bar is 1 and the modulus of elasticity is E, then the total elongation of the bar due to its own weight will be, option A, L/2E, B, L² C, E/2L, D, E/2L². Option number B, L²/2E is the correct answer. 31 question in front of you says that a cube having each side of the length P is constrained in all directions and is heated uniformly so that the temperature is raised to Tc. What will be the stress developed in the cube? What will be the answer? Guess the answer. 4 options are given. Option number B, delta T upon 1 minus 2 gamma is the answer. So, okay, see here.
इन थिन सिलेंडर द थिकनेस शुड बी डॅश डॅश टाइम्स ऑफ द इंटरनल डायमीटर. ओके, सी थिन सिलेंडर मध्ये जी थिकनेस आहे, ही थिकनेस ही डायमीटरच्या किती पट असली पाहिजे, ही थिकनेस त्याला टी म्हणूया आणि ही डी म्हणूया. टी आणि डी, ओके, टी अपॉन डी हे किती असलं पाहिजे रेशो तीन सिलेंडर असण्यासाठी. लावा ते मग किती उत्तर असेल बघा, नोट डाऊन करा आणि कन्फर्म करा. उत्तर आहे 1/20. ओके, आणि ह्याच कॉन्टॅक्ट जर नाही झाला या नंबरला तर व्हॉट्सअप पण करू शकताय. ओके, लवकरच ऍपवरती देखील घेऊन येतोय, पण आता वेळ नाही आपल्याकडे. ऍप लॉन्च होतंय आपलं आज, उद्यापर्यंत ते येईल तुमच्यासाठी. डॅश डॅश इज अ व्हर्टिकल मेंबर सब्जेक्टेड टू डायरेक्टिव्ह कम्प्रेसिव्ह स्टेज. डायरेक्ट कम्प्रेसिव्ह स्टेज कुणाला येणार नाही हे सांगा. इंजिनियर असण्याची आवश्यकता नाही याचं उत्तर येण्यासाठी. ओके, कुणी उत्तर देऊ शकेल? ज्यांच्या घरी आरसीसी बांधकाम झाले ते देखील. उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, कॉलम. ओके, 34वा प्रश्न. तुम्ही म्हणाल सोपे घेण्याची आवश्यकता काय? इथंच गपलत होते. काही क्वेश्चन सोपे असतात आणि सोपे सोपे म्हणून आपण त्यांना डोक्यावर घेऊन लाड करून ठेवतो, जसं लहान मुलांचा, तसं आपण त्या क्वेश्चनचा लाड केला असतो आणि त्यांना सोडून दिलं असतं. पण होतं काय, तिथे कन्फ्युजन होतं आणि उत्तर चुकतं. त्याच्यामुळे सोपे प्रश्न देखील घेणं गरजेचं असतं. इलास्टिक लिमिट इज द पॉइंट. आता 4 ऑप्शन समोर आहेत, बघा काय उत्तर आहे, लिहून घ्या आणि कन्फर्म करा लगेच. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. 35वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती बघा. वेअर इज द नेकिंग रिजन? खूप जणांना स्कॉलर झाल्यासारखं वाटतंय त्या स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम वरून, की ही जी डायग्राम आहे स्ट्रेस स्ट्रेन, त्याच्यामध्ये मटेरियल ओबेज हुक्स लॉ विदिन द इलास्टिक लिमिट एक आहे आणि विदिन द प्रोपोर्शनॅलिटी लिमिट. तिथं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे. तर त्याच रिलेटेड एकाच डायग्राम वरती किती आपण विचार केला पाहिजे हे आपण विचारलं पाहिजे. तो क्वेश्चन ऑलरेडी विचारलाय आणि परत किती येईल का नाही याची शक्यता आपण तपासली पाहिजे. आणि त्याच प्रश्नाच्या नादात बाकीचे प्रश्न तुम्ही सोडून देताय की काय अशी चिंता व्यक्त होते. त्याच्यामुळे मी सांगेन, असले जे कन्फ्युजिंग असतात त्याच्यावरती फार फार तर 4-5 मिनिटाचं गुगल आउट रिसर्च करा. तुमच्या सिनियर्सला, तुमच्या एक्सपर्ट्सला किंवा टीचर्सला विचारा, ते काय म्हणतात ते पहा आणि कन्फर्म उत्तर एकदा काढून ठेवा. वारंवार त्या प्रश्नावरती चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही. बरेच जण म्हणतात इलास्टिक लिमिट आहे, बरेच जण म्हणतात प्रोपोर्शनल लिमिट आहे. पण मटेरियल उबेज हुक्स लॉ विदिन अँड अप टू, कुठे कुठे विदिन आहे, कुठं कुठं अप टू आहे, तिथं गपलत करू नका आणि त्यानुसार त्याचं सोल्युशन काढा. ओके, आता त्यालाच अनुसरून नेकिंग रिजन म्हणजे काय? नेकिंग रिजन काय याच डायग्राम वर. आता इथं इथं किती स्कॉलर आहेत ते बघा, तुम्ही लिहून घ्या, तुम्हाला तुमची स्कॉलरशिप लक्षात येईल. लिहून घ्यायचं आन्सर काय? आन्सर आहे डी आहे, एरिया बिटवीन द अल्टिमेट पॉइंट अँड द रप्चर. ओके, अल्टिमेट पॉइंट अँड द रप्चर. 36वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती 2 मार्कांसाठी हा असेल. शियर फोर्स इज अ डायग्राम डॅश डॅश रिप्रेझेंटेशन ऑफ अ शियर फोर्स प्लॉटेड ॲज अ ऑर्डिनेट. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि बरोबर ऑप्शन आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. 37वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. इथे स्केलार, एरियल, ग्राफिकल, स्टॅटिस्टिकल असले कन्फ्युजिंग विचारतात, पण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हे आपण वाचलेलं पाहिजे, वाचलेलं आहे ते रिवाइज केलं पाहिजे. डॅश डॅश इज अ मेजर ऑफ स्ट्रेंथ ऑफ शाफ्ट इन द रोटेशन. आता शाफ्टची स्ट्रेंथ हा कोड दर्शवतो, टॉर्शनल मॉड्युलस का सेक्शनल मॉड्युलस का पोलार मॉड्युलस का टॉर्शनल रिजिडिटी. थोडासा विचार करा, तुम्हाला येत हे असेल, ज्यांना येत नाही त्यांनी थोडा विचार करा, 5 सेकंद वेळ द्या, उत्तर लिहून घ्या आणि पहा बरोबर आहे का. उत्तर आहे सी, पोलार मॉड्युलस. पोलार मॉड्युलस हे शाफ्टची स्ट्रेंथ दर्शवतं, हे निश्चित आहे. पुढचा प्रश्न. बॉडी विल रिगेन इट्स प्रिव्हियस शेप अँड साइज ओनली वेन द डिफॉर्मेशन कॉज्ड बाय द एक्सटर्नल फोर्सेस इज विदिन द सर्टन लिमिट. इज विदिन द सर्टन लिमिट. ओके, तर या केसमध्ये उत्तर काय असलं पाहिजे लक्षात घ्या. उत्तर आहे, जस्ट वेट करा, उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर बी, इलास्टिक लिमिट. पुढचा प्रश्न 39वा नंबर आहे. भला मोठा प्रश्न दिसतोय, वाचून घ्या आणि उत्तर सांगा. अ मटेरियल of Young's modulus and Poisson ratio of unity is subjected to the two principal stresses sigma 1 and sigma 2 at a point in a two-dimensional stress system. The strain energy per unit volume of the material is dash dash. काय असेल स्ट्रेन एनर्जी बघा, लिहून घ्या एका कागदावरती आणि त्याचं उत्तर कन्फर्म करून घ्या. तुमच्या समोर आहे उत्तर, हे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. ओके, ऑप्शन नंबर ए काय आहे तो पाहून घ्या आणि कन्फर्म करा. पुढचा प्रश्न 2 मार्कांसाठी तुमच्या स्क्रीनवरती बघा, काय म्हणतोय प्रश्न. A bar of cross section A and length L is subjected to an axial load W. The strain energy stored in the bar would be किती असेल? ऑप्शन नंबर सी, W² L upon 2AE. तुम्ही याचं सोल्युशन काय असेल ते पाहून घ्या, एक्सप्लेनेशन तुम्हाला माहिती असेल.
पण रिवाइज करा. 41वा प्रश्न काय म्हणतोय, इन अ मटेरियल ऑफ प्युअर शिअर स्ट्रेस द स्ट्रेन एनर्जी in a material of pure shear stress tau, the strain energy stored per unit volume in elastic homogeneous isotropic material. Here tau is there. Having the elastic constants capital E and V will be dash dash. 4 options are given. And see which is the correct option. Option number A, tau square upon E into 1 plus V is the correct answer. 42nd question. In front of you, what is the expression of bending equation? Is a very easy question, but as I have already told you, we say question is very easy. Question is very easy. No need of revision. No need of revision. Question comes in the exam and confuses in the exam. Your dream of being MVI and question becomes wrong, and you get loss of 2.5 marks. Okay. So avoid these. You should also revise some easy questions which may be the confusing in the examination. Option number A, M upon I, sigma upon Y, E upon R is the answer. 43rd question तुमच्या समोर आहे. Calculate the hoop stress at the bottom of penstoke if a steel penstoke of 1 meter and 10 mm stick is subjected to 100 meter head of water. Take W is equal to 9.81 kilonewton per meter cube. So hoop stress, the question is based on the hoop stress. Okay. What is the answer? Calculate the problem and answer is 49 Newton per mm square. 44वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. अकॉर्डिंग टू द मॅक्सिमम स्ट्रेन एनर्जी थेअरी. स्ट्रेन एनर्जी थेअरी करावी का नाही, एखादा क्वेश्चन विचारलेला आहे म्हणून मी इथे घेऊन येत नाही. जास्त रिव्हिजनला त्याच्यावरती वेळ देऊ नका. क्वेश्चन येण्याची शक्यता पॉईंट मध्ये आहे, कमी आहे, पण रिवाइज करा फक्त. अकॉर्डिंग टू द मॅक्सिमम स्ट्रेन एनर्जी थेअरी, failure of material due to complex stresses occurs when total energy stored per unit volume at a given point reaches the value of yield point, reaches the value of strain energy stored per unit volume at yield point, reaches the value of strain energy stored per unit volume at elastic limit, and exceeds the total strain energy caused by uniaxial stress at elastic point. Correct option is option number C. 45th question, a solid cube is subjected to equal normal forces on all its faces. The volumetric strain will be x times the linear strain in any of the 3 axes when 4 options are given. X is equal to 1, x is equal to 2, C x is equal to 3, and D x is equal to 4. Correct option is option number C. Option number C, x is equal to 3. 46वा प्रश्न काय म्हणतोय बघा. शेवटचे 5 क्वेश्चन आहेत, व्यवस्थित सोडवा. Which one of the following pairs is not correctly matched? नॉट कडे भर द्या, नाहीतर एक्झाम मध्ये करेक्टली मॅच्ड कडे आपलं लक्ष असतं. क्वेश्चन का वाचायचं, तर यासाठी वाचायचं. नॉट कडे लक्ष द्या. नॉट करेक्टली मॅच्ड, विस्कोइलास्टिक, स्मॉल प्लास्टिक झोन. ऑर्थोट्रॉपिक मटेरियल, डिफरंट प्रॉपर्टीज इन 3 डायरेक्शन्स परपेंडिक्युलर, 3 परपेंडिक्युलर डायरेक्शन्स. सी दिलाय स्ट्रेन हार्डनिंग मटेरियल, त्याची जोडी आहे स्टिफनिंग इफेक्ट फेल्ट ॲट सम स्टेज. अँड आयसोट्रॉपिक मटेरियल, सेम फिजिकल प्रॉपर्टी इन ऑल डायरेक्शन्स. ओके, ऍट अ पॉइंट. 4 पर्याय पाहिलेले आहेत. ऑप्शन कुठला बरोबर नाही, तर ऑप्शन नंबर ए बरोबर नाही. बाकीचे 3 जे ऑप्शन्स आहेत बरोबर आहेत. ए फक्त बरोबर नाही. दुसरा ऑर्थोट्रॉपिक मटेरियल, त्याचं बरोबर आहे की डिफरंट प्रॉपर्टीज इन 3 परपेंडिक्युलर डायरेक्शन्स. स्ट्रेन हार्डनिंग मटेरियल, स्टिफनिंग इफेक्ट फेल्ड ऍट सम स्टेज. अँड आयसोट्रॉपिक मटेरियल म्हणजे सेम फिजिकल प्रॉपर्टी इन ऑल डायरेक्शन्स ऍट अ पॉइंट. ओके. 47वा प्रश्न डायरेक्टली उत्तर डिस्प्ले झाले, आता काळजी नका करू. बघा, विच स्ट्रेस कम्स व्हेन देयर इज अन इसेंट्रिक लोड अप्लाइड. बरोबर आहे का ते कन्फर्म करा तुम्ही. उत्तर हे बेंडिंग स्ट्रेस त्याचं उत्तर आहे. बरोबर नसेल तर सर्च आउट करा. 48 मॅक्सिमम शिअरिंग स्ट्रेस इन अ बीम इज ॲट डॅश डॅश. 4 ऑप्शन्स आर गिवन. न्यूट्रल ऍक्सिस इज द करेक्ट आन्सर. 49वा प्रश्न काय असेल याचं उत्तर शोधून घ्या. आणि उत्तर ह्याचं क्वेश्चन मोठा आहे, वेळ जातोय, मी वाचणार नाही. स्क्रीन पॉज करा. उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर सी. आणि 50वा प्रश्न मात्र मी वाचून दाखवेन ऑप्शन सी. डिटरमाइन द शियर स्ट्रेस ऍट द लेवल ऑफ न्यूट्रल ऍक्सिस इफ द बीम हॅज triangular cross section having base B and altitude h. Let the shear force B subjected is F. Then 4 options. Option number A 3F upon 8BH, B 4F upon 3BH, 3BH के नहीं है 3BH, C 8F upon 3BH and D 3F upon 6BH.
बघा काय आहे शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम नव्हे तर शिअर फोर्स अँड जो काय आपला बेंडिंग मोमेंट वरचा चॅप्टर आहे त्याच्यावरचा क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर सी 8F/3BH इज द करेक्ट आन्सर. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुम्हाला येणाऱ्या एमव्हीआय परीक्षेसाठी एक बेस्ट ऑफ लक ऍडव्हान्स मध्ये देतोय. पण 4 दिवसांमध्ये मी वारंवार भेटेनच. स्ट्रेस आणि टेम्परामेंट मॅनेजमेंट वरती मी तुमच्या समोर कम्युनिकेशन करणार आहे. तो भाग वेगळा आहे. पण हे अभ्यासाचा व्हिडिओ आहे. तुम्ही केअरफुली पाहिला त्याबद्दल धन्यवाद. ज्या क्वेश्चन वरती डाऊट आहे तो गुगल आउट करा. टेस्ट सिरीजच्या बाबतीमध्ये पण वारंवार सांगतो की 4-5 क्वेश्चन सिली मिस्टेकमुळे चुकलेले असू शकतात किंवा ओरिजिनलीच ते चुकीचे असू शकतात. तर जिथं जिथं डाऊट आहे ते क्वेश्चन पाहायचे आणि ते शोधून जास्त क्वेश्चन नसतील आणि ते येणारही नाही जास्त पद्धतीने 1% येतील त्याच्या एक्झाम मध्ये. पण तुमचं काम आहे की ते जिथं जिथं डाऊट आहे तिथं गुगल आउट करणं. कारण सगळ्याच गोष्टी आपण करू शकत नसल्यामुळे तुम्ही त्याचं योग्य उत्तर फाइंड आउट करा आणि जे काय तुम्हाला फुलफिल वाटतं तुमच्या सिनियर्सला एक्सपर्टला विचारून ते फुलफिल करा. एमपीएससी कडूनच ज्या चुका होतात जवळपास 7-8 क्वेश्चन तर आपण एमसी काय 2-3 क्वेश्चन रद्द होतात आणि बाकीचे तर पाहतोच आपण दुसऱ्या आन्सर की मध्ये ते डिस्प्ले होतात. त्या पद्धतीनं आपल्या इथं चुका होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही रिसर्च करा त्यावरती. 4 ते 5 मिनिटांमध्ये 4-5 क्वेश्चन सर्च आउट होतात. त्यामुळे जास्त वेळी जाणार नाही तुमचा. जिथं ज्या क्वेश्चनला डाऊट आहे तेच फक्त असं वाटतं की आपण अभ्यास केलाय आणि हे उत्तर आपलं कसं चुकलं ए असायला पाहिजे तर बी कसं काय आलं तर ते क्वेश्चन तुम्ही फक्त गुगल आउट करायचं एवढंच करायचं. ओके. जिथे कुठे अडचण आहे तुम्ही मला 9960762852 एनी टाइम नंबर फ्री आहे. मी फ्री असेल. व्हॉट्सअप पण करा काही करा पण मला या नंबरवरती तुम्ही बोला. पुढे तुमची इच्छा असेल तर बाकीच्या टॉपिकचे पण आपण सिरीज घेऊन येऊया. व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक तुमचे आभार व्यक्त करतो आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुम्ही हे चॅनल पोहोचवा याची विनंती करतो. ओके. मी आपली रजा घेतो. धन्यवाद.